आनंदाची बातमी देवही थांबवू शकणार नाही। तुळ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण 29 जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात अशी उलथापालथ आणणार आहे, ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, जिथे तुम्हाला अपयश मिळालं आणि जिथे तुमचं नशीब तुमच्याशी खेळत होतं, ते सगळं आता इथेच संपणार आहे। ज्योतिषशास्त्र आता स्पष्ट सांगतं की या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीवर असा एक राजयोग तयार होत आहे, जो एकदा सुरू झाला तर तो देवही थांबवू शकणार नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। आज मी सांगणार आहे त्या 7 घटना ज्या 15 जून नंतर एका मागोमाग एक तुमच्या आयुष्यात घडतील, आणि त्यातील किमान एक घटना तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल। जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल आणि सध्या अडचणीत असाल किंवा मनातून हार मानायची वेळ आली असेल, तर हा व्हिडिओ देवाचा इशारा समजा, त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटची घटना बहुतेकच लोक दुर्लक्ष करतात आणि तिथेच मात्र नशीब हातातून निसटतं। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। आता घटना क्रमांक 1 आहे, अडकलेलं नशीब हे अचानक फिरणार आहे। तुळ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य हे एकाच जागी अडकलं आहे, तुम्ही कितीही मेहनत केली तरी तुम्ही पुढे काहीच हलकत नाही, तर जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी नशीब बदलणारा टर्निंग पॉइंट ठरणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनीचा कर्मयोग हा सक्रिय होतो, आणि या राशीसाठी शनी हा केवळ एक ग्रह नाही, तर तो तुमचा न्याय करणारा न्यायप्रिय असा देव आहे। ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करताय, ज्या फाईल्स, अर्ज, इंटरव्ह्यू, जे निर्णय तुमचे अडकले होते, तिथे आता काही होणार नाही असंच तुम्हाला वाटत होतं, ते सगळं मात्र अचानक आता हलायला लागेल। कोणताही मोठा संघर्ष नाही, कोणतीही विनवणी नाही, फक्त एक फोन कॉल, एक मेसेज, एक अनपेक्षित भेट आणि परिस्थिती बदलायला सुरुवात होईल। ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्ही स्वतःलाच विचाराल, हे आत्ताच का आणि हे आजच का? कारण ही पौर्णिमा तुमच्या जुन्या कर्माचं फळ देणार आहे, जे तुम्ही कधी कोणाला सांगितलं नाही। जे दुःख तुम्ही शांतपणे सहन केलं, त्याची दखल मात्र आता विश्व घेत आहे। पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, या काळात मोठी चूक करू नका, घाईघाईत निर्णय घेऊ नका, कोणाचं ऐकून तर नकार देऊ नका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास गमावू नका, कारण एकदा नशीब फिरायला लागलं की ते थांबत नाही, आणि ही सुरुवात आहे त्या 7 घटनांपैकी ज्या तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। आता घटना क्रमांक 2 आहे, आनंदाची बातमी, डोळ्यात पाणी आणणारा क्षण। तुळ राशीच्या जातकांनो, ही घटना ऐकताना मात्र थोडं थांबा, कारण ही फक्त एक चांगली बातमी नाही, तर ही आहे अनेक रात्रींच्या अश्रूंना उत्तर। जूनची मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा एक क्षण घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही मनातल्या मनात देवाकडे मात्र प्रार्थना मागितली होती, पण तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती। ज्योतिषशास्त्र सांगतं, या पौर्णिमेला चंद्रमनाचा खोल थरांवर प्रभाव टाकतो आहे, आणि तुमच्या राशीसाठी मनाशी जोडलेली इच्छा पूर्ण होण्याचा मात्र योग तयार होत आहे। ही आनंदाची बातमी कुठून येऊ शकते? ज्या नोकरीसाठी तुम्ही अनेक वेळा अपयशी ठरलात, प्रमोशन जे दरवेळी कुणा दुसऱ्यालाच मिळत गेलं, व्यवसायातील अडकलेली डील, कर्ज, कोर्ट केस किंवा सरकारी कागदपत्र, किंवा घरातील एखाद्या व्यक्तींबाबतची चिंताजनक गोष्ट, यापैकी एक गोष्ट अचानकच तुमच्या बाजूने वळणार आहे। आणि ही बातमी अशी असेल की ऐकताना तुमच्या तोंडून शब्दही निघणार नाही, क्षणभर शांतता, आणि मग डोळ्यात नकळत पाणी, कारण ही बातमी यशाची नाही तर सुटकेची आहे। खूप दिवसांपासून मनात दडलेलं आता काहीतरी ठीक होईल का, या एका वाक्याचं उत्तर या पौर्णिमेनंतर मात्र तुम्हाला मिळणार आहे। पण इथे एक अतिशय महत्त्वाचा इशारा आहे, ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर कुणालाही लगेच सांगू नका, सोशल मीडियावर पोस्ट करू नका, आणि गर्वाला जागा देऊ नका, कारण हा योग शांतपणे स्वीकारला तरच टिकतो। या काळात देव तुमची परीक्षा घेत नाही, तो तुमच्यावर कृपा करत आहे। आणि लक्षात ठेवा, ही फक्त एक सुरुवात आहे, ही दुसरी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जूनच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचं आयुष्य
हे हळूहळू पण कायमचं मात्र बदलून टाकणार आहेत. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता घटना क्रमांक 3 आहे, पैशांचा अडथळा सुटणार आणि आर्थिक चक्र बदलेल. तूळ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की पैसा येतो आहे पण हा पैसा टिकत नाही, तुम्ही मेहनत होते पण परिणाम मात्र तुम्हाला दिसत नाही आणि जबाबदाऱ्या मात्र वाढतच चालल्या आहेत, तर जूनची ही मोठी पौर्णिमा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सर्वातच निर्णायक टप्प्यावर ठरणार आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला शनी आणि राहूचा प्रभाव हा तुमच्या राशीच्या धनभावावर पडतो आणि हा योग पैसा अडकवणारा नसून पैसा सोडवणारा देखील आहे. आणि याचा परिणाम कसा दिसेल, ते अनेक दिवसांपासून तुमचे अडकलेले पैसे अचानकच मिळतील. जुने उधार, थकबाकी, बोनस हे तुम्हाला परत येईल. नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. खर्चावर नियंत्रण येऊ लागेल. हातात काहीच राहत नाही अशी भावना कमी होईल. ही सगळी प्रक्रिया हळूहळू पण शांतपणे आणि ठामपणे सुरू होईल. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, ही पौर्णिमा तुम्हाला अचानक श्रीमंत बनवणार नाही, पण ती तुमचं आर्थिक नशीब योग्य दिशेने मात्र वळवणार आहे. आता हेच सगळ्यात मोठं वरदान आहे. या काळात तुम्हाला एक अशी संधी मिळेल जी तुम्हाला लहान वाटेल पण भविष्यात तिचा मोठा फायदा होईल. इथे मात्र एक मोठी चूक टाळा. कुणालाही पैसे उधार देऊ नका. झटपट नफा असलेल्या स्कीम पासून दूर राहा. जुन्या कर्जाचा नवीन भरणा करू नका, कारण शनी फक्त शहाणपणाला साथ देतो. या पौर्णिमेनंतर पैशांबाबत तुमची मानसिकता बदलेल आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हा नशीबही बदलायला सुरुवात होते. ही तिसरी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जून नंतर तुमच्या आयुष्यात हळूहळू तुमच्या राशीला स्थैर्याकडे घेऊन जाणार आहे. आता घटना क्रमांक 4, शत्रूंचा पडदा फाटेल. नकारात्मक लोक स्वतःच तुमच्या आयुष्यातून दूर जातील. तूळ राशीच्या जातकांनो, आज एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात असे काही लोक आहेत का जे समोर तर गोड बोलतात पण मागे तुमचं नुकसान करतात? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही पौर्णिमा तुमच्यासाठीच डोळे उघडणारा काळ देखील घेऊन येऊ शकते. ज्योतिषशास्त्र सांगतं की या पौर्णिमेला शनी आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव तुमच्या राशीच्या संबंध भावावर पडणार आहे. त्यामुळेच भ्रम तुटून आणि सत्य तुम्हाला अधिक स्पष्ट दिसू लागणार आहे. आता काय घडेल या काळात ते जाणून घेऊया. खोटे मित्र हे स्वतःहून दूर होतील. ज्याच्यावर तुम्ही अंधविश्वास ठेवला होता त्यांचा खरा चेहरा आता तुमच्या समोर येईल. पाठीमागून नुकसान करणारे लोकही उघडे पडतील. अनावश्यक वाद आणि गैरसमज हे देखील आता थांबणार आहे. आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. देव स्वतः तुमच्या आयुष्यातून चुकीचे माणसं हे काढून टाकणार आहे. कदाचित सुरुवातीला तुम्हाला थोडं वाईट वाटेल, मी याच माणसांसाठी एवढं केलं असं तुमच्या मनात येईल, पण लक्षात ठेवा, ज्याची भूमिका संपली आहे त्यांना आयुष्यातून बाहेर जाणंच योग्य असतं. इथे पण एक फार मोठा इशारा आहे. कुणाशीही भांडण करू नका. सत्य उघड पाडण्यासाठी धडपडू नका. सूड घ्यायचा विचारही मनात आणू नका, कारण शनी शांत राहणाऱ्यांच्या बाजूने उभा राहतो. या पौर्णिमेनंतर तुमचं वर्तुळ लहान होईल, खूप शुद्ध आणि सुरक्षित होईल. ही 4थी घटना आहे त्या 7 घटनांपैकी ज्या जून नंतर तुमच्या राशीला मानसिक स्वातंत्र्य आणि आंतरशक्ती देखील प्रदान करणार आहेत. घटना क्रमांक 5, मनाला शांती मिळेल आणि झोप परत येईल. तूळ राशीच्या जातकांनो, खूप दिवसांपासून एकच प्रश्न मनात घोळतोय, मी थकलोय पण थांबू शकत नाही. रात्री झोपायला गेल्यावर डोळे मिटतात पण मात्र विचार थांबत नाही. भविष्याची भीती, जुन्या आठवणी आणि मनातील अस्वस्थता मात्र झोप चोरून नेते. जूनची ही पौर्णिमा या सगळ्यांवरच हळून पण ठाम उपाय घेऊन येत आहे. कारण ज्योतिषशास्त्र सांगतं या पौर्णिमेचा चंद्र आणि शनीचा संतुलित योग तुमच्या राशीच्या मनोभावावर परिणाम करतो. त्यामुळेच तुमचं मन स्थिर होतं आणि आतली देखील घुसमट तुमची कमी होते. आता काय बदल तुम्हाला जाणवणार आहे? मनावरील ओझं हलकं होईल. सतत चालणारे विचार शांत होतील. छोट्या गोष्टींचा ताण कमी होईल. झोप लागायला सुरुवात होईल. सकाळी उठल्यावर मन जरा हलकं वाटेल. हा बदल अचानक नसेल, पण तो खूप मोठा, खरा आणि खोल असणार आहे. कारण ही पौर्णिमा तुम्हाला शिकवते की सगळं आपल्या हातात नसतं आणि ते स्वीकारणं थांबवणं हे शक्तीचं लक्षण नाही. आता या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तूळ राशी स्वतःला दोष देणं थांबवा. जुन्या चुका या पुन्हा पुन्हा आठवू नका. सगळं लगेच ठीक होईल अशी अपेक्षा देखील ठेवू नका. शनी धीर ठेवणाऱ्यांना आतून मजबूत करतो. या पौर्णिमेनंतर तुम्ही पहिल्यांदाच तुम्हाला जाणवेल की मी शांत आहे आणि मी ठीक आहे. ही 5वी घटना त्या 7 घटनांपैकी आहे ज्या जून नंतरच्या तुमच्या राशीला आतूनच सावरणार आहे.
आता घटना क्रमांक 6, देवाची कृपा स्पष्टपणे जाणवेल, दैवी संरक्षण सुरू होईल. तुळ राशीच्या जातकांनो, ही घटना फक्त ऐकण्यासाठी नाही, तर ही घटना अनुभवण्यासाठी आहे. जूनची मोठी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काळ घेऊन येत आहे जिथे तुम्हाला पहिल्यांदाच देव जवळ असल्याची मात्र जाणीव होणार आहे. कारण ज्योतिषशास्त्र सांगतं की या पौर्णिमेला शनी, चंद्र आणि दैवी शक्तींचा विशेष संगम तुमच्या शरीरावर, तुमच्या राशीवर परिणाम करतो. त्यामुळे माणूस संकटात असतानाही अदृश्यपणे मात्र वाचत असतो. आता या काळापासून तुम्हाला काय जाणवणार आहे, तर मोठे संकट येऊ नये ते तुम्हाला टाळल्यासारखे वाटेल. योग्य वेळी योग्य माणूस तुम्हाला भेटेल आणि चुकीचा निर्णय शेवटच्या क्षणी देखील थांबेल. अपघात, तोटा आणि वाट टाळतील. आता देवाने वाचवलं असं मनात येईल. हे सगळं योगायोग नाही, ही कृपा आहे. कदाचित तुम्ही खूप वेळा म्हणाला, देव मला पाहत नाही का? पण सत्य हेच आहे की देव सगळं पाहत होता, फक्त वेळ योग्य होण्याची वाट पाहत होता. या काळात एक फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. देवाला अटी घालू नका, इतरांशी स्वतःची तुलना करू नका. जे मिळालं आहे त्यावर कृतज्ञ राहा, कारण कृपा कृतज्ञवर वाढते. या पौर्णिमेनंतर तुमचं नशीब हळूहळू पण ठामपणे सुरक्षित दिशेने पुढे जाईल. तुम्ही एकटे नाही आणि एकटेही कधीच नव्हता. ही 6वी घटना आहे त्या 7 घटनांपैकी, ज्या जून नंतर तुमच्या राशीच्या दैवी संरक्षणाच्या कवचात मात्र तुम्हाला ठेवणार आहे. आता घटना क्रमांक 7, आयुष्याची नवीन सुरुवात, जुना अध्याय हा कायमचा बंद. तुळ राशीच्या जातकांनो, ही घटना ऐकताना थोडं थांबा, कारण इथे भविष्य नाही तर नवजन्माची ही घोषणा आहे. जूनची ही मोठी पौर्णिमा फक्त ग्रहांची हालचाल नाही, तर ही तुमच्या आयुष्यात जुना अध्याय बंद करणारी रेषा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं या पौर्णिमेनंतर तुमच्या राशींना सर्वात खोल प्रभाव सुरू होतो. तो माणसाच्या तडजोड नाही आणि नवीन बनवतो. आता यासाठी तुमच्यासाठी काय बदलणार आहे कायमचं, तर जुने दुःख आता तितके बोचणार नाही. तुम्हाला अपयशाची भीती कमी होईल. स्वतःबद्दलचा तुमचा जो आदर आहे तो वाढणार आहे. मी काहीतरी करू शकते ही भावना जागी होईल आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमची दृष्टी बदलेल. ही बदलाची प्रक्रिया मोठ्या आवाजात येणार नाही, तर ती आतून शांतपणे सुरू होईल. आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, मी इतका कमकुवत कसा होतो. इथे शेवटचा आणि सर्वात महत्वाचा इशारा आहे. भूतकाळाला पुन्हा उकरू नका, जुन्या लोकांकडे परत जाऊ नका, स्वतःला मात्र कधीही कमी लेखू नका. कारण जे संपलंय ते परत आणणं ही नवीन सुरुवात मोडू शकतं. ही पौर्णिमा तुम्हाला सगळं देणार नाही, पण ती तुम्हाला स्वतःवरचा विश्वास परत देणार आहे. आणि एकदा तो विश्वास आलाय की जगात अशी कोणतीही ताकद नाही जी तुम्हाला थांबवू शकेल. तर ह्या होत्या त्या 7 घटना, ज्या जूनच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचं आयुष्य हळूहळू पण कायमचं बदलून टाकणार होत्या. आता तुमच्यासाठी एक महत्वाचा इशारा, पण हा अत्यंत गरजेचा आहे. तुळ राशीच्या जातकांनो, इथे तुम्ही थोडं थांबा, कारण हा भाग सर्वात जास्त लोक दुर्लक्षित करतात आणि तिथेच तुमचं नशीब हे हातातून निसटतं. जूनची ही मोठी सोमवती पौर्णिमा तुमच्यासाठी संधी घेऊन येत आहे, पण त्या संधीसोबतच एक कठोर तुमच्यासाठी एक इशारा देखील आहे. या काळात अहंकार केला, चुकीच्या लोकांवर अंधविश्वास ठेवला, देवाला विसरून मीच सगळं करतो, जर तुम्हाला असं वाटलं तर मिळणारा योग हळूहळू कमजोर होऊ शकतो. लक्षात ठेवा, शनिदेव देतो पण पाहतही असतो. म्हणूनच या 7 दिवसात ही चूक चुकूनही करू नका. नंबर 1 आहे, कुणालाही कमी लेखू नका. अचानकच मोठे निर्णय घेऊ नका. पैशांचा उथळ वापर टाळा. कुणाचं ऐकून नातं तोडू नका. मनाला राग ठेवू नका. देवाची थट्टा तर अजिबातच करू नका. आणि माझ्यासोबतच हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका, कारण या पौर्णिमेनंतर तुझं नशीब उघडायला लागेल, पण त्यात संयमाचं कुलूप लागलेलं आहे. जे शांत राहतील, जे कृतज्ञ राहतील आणि योग्य मार्ग निवडतील त्यांच्यासाठीच ही पौर्णिमा वरदान ठरेल. आणि जे दुर्लक्ष करतील त्यांना पुन्हा एकदा शनी शिकवेल. हा इशारा भीतीसाठी नाही तर संरक्षणासाठी आहे. लक्षात ठेवा, देव देतो पण तो पाहतही असतो. मित्रांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते फक्त भविष्य नव्हतं, तर ते देवाकडून दिलेला संकेत होता. जूनची ही मोठी सोमवती पौर्णिमा तुमच्या आयुष्यात हळूहळू पण ठामपणे बदल घडवणार आहे. नशीब फिरणार आहे, मन शांत होणार आहे, चुकीची माणसं दूर जाणार आहेत आणि आयुष्याची नवीन सुरुवात देखील होणार आहे. पण लक्षात ठेवा, ही सगळी कृपा त्यांनाच मिळते जे विश्वास ठेवतात आणि संयम राखतात. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर समजा की देवाने तुमचं नाव घेतलं आहे. तर आजच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव यापैकी एक नक्की लिहा आणि असंच मनात एक इच्छा मांडा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो,
तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.